गेल्या 3 महिन्यांपासून अनेक गावकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे। चिंचोरा तालुक्यातील टेकडा कंबालपेठा गावाजवळचा अडट्टी वागू पूल गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत आहे। पुलाचे काम पावसाळ्याच्या आधीच पूर्ण होणे अपेक्षित होते, पण ते अद्यापही थांबले आहेत। त्यामुळे बस सेवा बंद झाली असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही मोठा परिणाम होत आहे। कोट्यवधी रुपये खर्चूनही काम का पूर्ण होत नाही, कंत्राटदार दिरंगाई का करत आहे, या सगळ्यांचा फटका सामान्य नागरिकांना आणि लहानग्या विद्यार्थ्यांना बसत आहे। पाहूया ही सविस्तर बातमी। महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याचा सिरोंचा तालुका जो आधीच अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो। इथले छोटे मोठे नाले पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तोडतात। तशीच एक समस्या टेकडा कंबालपेठा मार्गावरील अडट्टी वागू नाल्यावरच्या पुलाची आहे। वर्षानुवर्षे नागरिक या पुलाची मागणी करीत होते, कारण जुना पूल अतिशय ठेंगणा होता आणि थोड्याशा पावसातही तो पाण्याखाली जायचा। अखेर नवा पूल मंजूर झाला आणि नागरिकांना वाटलं की आता तरी त्यांची समस्या सुटेल, पण त्यांची ही आशा आता निराशेमध्ये बदलली आहे। गेल्या 6-7 महिन्यांपासून या नवीन पुलाचं बांधकाम सुरू आहे, पण ते इतकं संथ गतीने सुरू आहे की पावसाळा येऊनही पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही। 3 महिन्यांपासून या मार्गावरील बस सेवा पूर्णपणे थांबली आहे। याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे, कारण त्यांना रोज शिक्षणासाठी सिरोंचा येथे जाण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं। पालकांना आपल्या मुलांना पुलाजवळ सोडून पुन्हा घेण्यासाठी यावं लागतं, ज्यामुळे त्यांना वेळ आणि कष्ट दोन्ही वाढले आहेत। कोट्यवधी रुपये खर्च करूनही हे काम अर्धवट का आहे? प्रशासनाची दिरंगाई की कंत्राटदारांची बेफिक्री, याचा जाब विचारण्यासाठी नागरिक आता संतप्त झाले आहेत। आम्ही आणखी किती त्रास सहन करायचा, असा संतप्त सवाल इथले नागरिक विचारत आहेत। या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची गरज आहे। अडट्टी वागू पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सामान्य नागरिकांचे जीवन सुरळीत होईल। प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष घालून कंत्राटदारावर कारवाई करणे आणि काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे। तोपर्यंत तरी इथल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे।